आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आदिवासी समाजाचा एवढा तिरस्कार का? विश्वनाथ वाघ। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन तालुक्यातील विश्वनाथ वाघ यांनी आज पेन पोलीस स्टेशन तहसील कार्यालय प्रांताधिकारी यांना निवेदन दिले। गेले अनेक वर्षापासून जो माझा छळ व माझ्यावर अन्याय अत्याचार होतोय याकडे कुठेतरी गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन करण्यात येईल। एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाने जो तडीपार आहे त्या माणसाने गेले 7 ते 8 वर्ष विनाकारण त्रास देत आहे। आज या निवेदनाद्वारे प्रशासनाने जर यांच्यावर कारवाई केली नाही तर संपूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरणार। आज फक्त 6 तालुक्यातील लोक आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत, परंतु यापुढेही जर असंच राहिलं तर हा संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरणार, याची दखल प्रशासनाने घ्यावी। आज या माणसाकडे बेनामी संपत्ती अनेक आहे, कुठून यांच्याकडे पैसा येतोय याचीही चौकशी व्हावी, असं बोलताना विश्वनाथ वाघ यांनी सांगितलं। दादा, नेमका आज काय प्रश्न आज तुम्ही ज्यांना पाठिंबा द्यायला आलात, विषय काय याचा? माझं नाव अनंत वाघमारे, विसापेगड अध्यक्ष। खरं तर एक सुशिक्षित असणारी व्यक्ती माननीय वाघसाहेब यांच्यावर जो हा अन्याय झालेला आहे, हा अन्याय कदापि आम्ही सहन करणार नाही। आणि वेळोवेळी हे समाजकंटक जे आहे ते वेळोवेळी विविध प्रकारच्या समस्या त्यांच्यावर उद्भवत आहेत, तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि माझं एवढंच विनंती आहे प्रशासनाला की याच्यावर कडक कारवाई करावी, या निमित्ताने मी इथं बोलतोय। दादा, आज तुम्ही पेन पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आले, काय नेमका मुद्दे आहे? मुद्दा हा आहे की माझं नाव विश्वनाथ वाघ आहे आणि मी अनुसूचित जमातीचा घटक आहे आणि मी माझ्या जागेमध्ये घर बांधलेलं आहे। नगरपालिकेकडनं परवानगी मला टेम्पररी मिळालेली आहे, परंतु इथे ह्याच्यामध्ये पेण तालुक्यामध्ये एक माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देऊन आणि विरोधात अर्ज देऊन ब्लॅकमेल करणारी जी एक टोळी काम करते, तर त्याच्या टोळीचा म्होरक्या तो आमोद मुंढे आणि एक त्याचे साथीदार जे आहेत नागेश सुर्वे, हे गेले 9 वर्षापासून माझ्यावर माझं घर मोडण्यासाठी, माझी जागा मला मिळू नये म्हणून शासन दरबारे पाठपुरावा करत आहेत। म्हणजे माझं घरापासून मला वंचित ठेवण्यासाठी ही लोक सतत 9 वर्ष काम करत आहेत। तर हे कुठंतरी थांबावं आणि आम्हाला न्याय मिळावा, यासाठी बहुसंख्येने लोक आम्ही इथे आलेलो आहोत। जर 10-15 दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या 15 दिवसानंतर आम्ही तीव्र आंदोलन ह्या राज्यामध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या लोक जे आहेत यांना माझा काही त्यांच्याशी संबंध नाही, मी यांना ओळखत पण नाही। आणि अशी बिनओळखीची माणसं जेव्हा आपल्याला विनाकारण त्रास देतात तर हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे। आणि आदिवासी विरोधी, आदिवाशांचा हा माणूस द्वेष का करतो? मागेही यांनी आदिवाशांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत, आदिवाशांच्या महिलेबद्दल ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, हा जामिनावर बाहेर आहे आणि हा तडीपार आहे। तर याला शासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून कुठेतरी ह्या गोष्टीला चाप बसला पाहिजे। आज पेण तालुक्यातील लोक दहशतीखाली आहेत आणि ही दहशत कमी व्हावी आणि माझाही मानसिक छळ होतोय तोही थांबला पाहिजे, याच्यासाठी आम्ही न्याय मागायला आलेलो आहोत। ही लोक गुंड प्रवृत्तीची असल्याने मला व माझ्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो, तरी देखील मला पोलीस प्रशासनावर भरोसा आहे की पोलीस प्रशासन आम्हाला अनुसूचित जमातीला संरक्षण देईल। आणि महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे का त्यांनी ह्याच्यामध्ये आदिवासींवर होणाऱ्या ह्या अत्याचारामध्ये स्वतः लक्ष घालून या माणसाला जेरबंद करावं, जेणेकरून सगळ्यांना मोकळा श्वास घेता येईल। जय आदिवासी, जय भीम। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।